काही जर म्हणायला लागले की मग आमचे पैसे घेऊन पळून गेले तर आम्ही सोडू का त्यांना? नका सोडू का? कोण तुम्हाला सोडा म्हणतोय? अहो तुम्ही त्याच्यावर केस दाखल करा, गुन्हा दाखल करा. तुमची एवढी ताकद आहे की गाडी पाठवून त्याला घेऊन या, त्याला लोकच मध्ये टाका. मारायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? फेसबुक मोनेटायझेशन अर्निंग घेत नाही का? त्याला बेदम मारहाण करायचा माझं मला चालूच करता येत नाही. त्याचा गुन्हा दाखल करा, त्याला अटक करा. तुम्ही मारू कसं काय शकता त्याला? तुम्ही त्याचा जीव घेऊ शकत नाही, तुम्ही त्याला मारू शकत नाही, त्याला मारायचं. मग त्याला फिजिकल फिटनेस का दाखवायचा? काही लोकांना कळलं नसेल फिटनेसचं काय गौरव झालं. एखाद्याला खूप मारहाण झाली की एमएलसी साठी नेलं जातं दवाखान्यामध्ये. दवाखान्याने जर फिट दाखवलं तर त्याला अटक केली जाऊ शकते. दवाखान्याने जर अनफिट दाखवलं तर त्याला अटक होत नाही. म्हणजे आत टाकायच्या आधी बेदम मारहाण करायची, मग अटकाला सांगायचं डॉक्टर नैना शिरसाटी काय. बरोबर आहे ताई? आता ह्या सगळ्यांच्या मध्ये किती किती अशा FIR दाखल व्हाव्या दादा? मी FIR दाखवल्या एक वा चांगला मेडल आहे तीन आहे का दाखल. आता अशा ज्या सगळ्या FIR दाखल आहे का ते म्हणाले की एवढ्या FIR मिळू शकत नाही. एक FIR दाखल करायला किती वेळ लागतो? आणि नेमकं संपदाच्या बद्दल झालं काय? संपदाच्या संबंधाने नेमकं घडलं काय? तिथे संपदाचे बाबा थांबलेले आहेत. शेतमजूर माणूस आहे, गरीब माणूस आहे, कष्ट करून त्याला लेकरू वाढवलेलं आहे. ही सगळी गरीब माणसं आहेत. बरं मेलं तर मेलं लेकरू, मेल्यावर त्या लेकराच्या चारित्र्याविषयी थोडी उडवतो. तिची पण उत्तर देते पण जरा सांगा का करावं लागलं एवढं सगळं आम्हाला? आम्ही फक्त संपदा मुंडेलाच न्याय मागत होतो ना. आम्ही संपदा मुंडेचाच न्याय मागत होतो. देवेंद्र फडणवीसांनी क्लीन चिटची भाषा का केली? देवेंद्र फडणवीस जज आहेत का? हे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी राज्य चालवलं, त्यांनी कोर्ट नाही चालवायचं. आणि त्यांना कोर्ट चालवायचं असेल तर हे सगळे पोलीस स्टेशन बंद करून टाका, कोर्ट बंद करून टाका आणि फडणवीस साहेबाच्या माशी समोर एक पाटी लावून टाका. एक इंचित वाटून मिळेल त्या काही. तुला 1 मिनिट फक्त सांगायला, एक आणि एका मिनिटाचं सांगणार आहे म्हणून. हा फक्त नाव सांग. एक लक्षात घ्या, हे PSI पाटील तेच आहे. ज्या PSI पाटील संपदा मुंडेला मेंटली टॉर्चर केलं, ज्या PSI पाटील आणि API साहेब पात्राने संपदाला डिमोरलाइज करायचा प्रयत्न केला, ती डिप्रेशन मध्ये जाईल इतकं तिला टॉर्चर केलं, त्या सगळ्या त्या PSI पाटील बद्दल आता ही माऊली काय सांगती? मी अजिबात पडले नसते मध्ये, मी लय गरीब लेकरू आहे, मी लहान माणूस आहे, मी एकदम गरीब माणूस आहे, मी काय चॅलेंज कुणाला देऊ शकत नाही, आव्हान देऊ शकत नाही. संध्याकाळी 6ला उत्तर द्यायचे म्हणजे त्यांनी आव्हान दिले की या म्हणून. अहो फोन करून सांगायचं तुम्ही आम्हाला, आम्ही आलो असतो, आम्ही येऊ तुमच्याकडे. मुळात तुम्ही काय उत्तर देताय? तुम्ही उत्तर का देताय ते आम्हाला सांगा. कारण तुम्ही उत्तर द्यायचं काहीच कारण नाही. आम्ही तुम्हाला आरोपी म्हणले का? तुम्ही स्वतः आरोपी काय म्हणताय स्वतःला? उलट आम्ही तर म्हणतोय मी तुमची पाहुणी आहे, तुमची बहीण आहे, या माझ्यासोबत आणि मदत करा माझी इथं आरोपपत्र दाखल करायला. PSI पाटील काय म्हणतात? PSI पाटील काल माझे नातेवाईक PSI पाटील मला डायरेक्ट माझी LCBचे लोक गेला लोक असतील
टिप्पण काढा रे, एकेकाचं टिप्पण काढा. काय टिप्पण काढायचं ते काढा. मी अजिबात पुराव्याशिवाय काय बोलत नाही तुम्हाला. रत्नशिव निंबाळकरच्या खुनाचा जो आरोपी आहे त्याचा सख्खा भाऊ भाजपचा सरचिटणीस आहे. सख्खा भाऊ भाजपचा सरचिटणीस आहे. अटक झाली नाही ना त्याला. आज 8 महिने झाला अटक झाली नाही. सगळे मोकाट सुटलेले आहेत. एक अजून एक कोण करताई होती. एक कुठे वर्ष आठवले कुठे वर्ष कुठे वर्ष हा कोण नाही काय ही संपदा मुंडेच्याच वाटेची पाराशी झाली असती सुदैवाने ही वाचली. मी वर्ष दिगंबर आगवणे दिगंबर आगवणीची मोठी कन्या. आज गेली 3 वर्ष झाली. आज गेली 3 वर्ष झाली आम्ही बेघर आहोत. 9 ऑगस्ट 2022 वडिलांना अटक झाल्यापासून तर आतापर्यंत आम्ही न्याय भेटल्याच्या अपेक्षेने सगळीकडे फिरतो आहोत. आम्ही महिला आयोगाकडे तक्रार नोंदवली. पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली पण कोणीच आमची दखल घेतली नाही. कधी भेटणार आम्हाला न्याय? निंबाळकर यांचे कार्यकर्ते घेऊन आम्हाला धमकी देत होते की आता तुमच्या वडिलांचा कार्यक्रम लावला, आता तुमचाही कार्यक्रम लावतो. म्हणजे आम्ही काय केलं होतं? आमचं काय चुकी आहे सगळ्यात? त्यांच्या वेळ माझ्या वडिलांचं होतं ते पूर्ण झाल्यापर्यंत आहे. माझ्या आईवरही केस केल्या, माझ्या मामीवरही केस केल्या. आज 3 वर्ष झाले त्यांच्यावरती मोठा ईडी गुंडगिरीसारखे केसेस झाले. माझ्या वडिलांना आज फक्त सगळे जमलेले आहेत. कुठं सगळ्यांना कोणाला जरी विचारलं तरी ते सांगतील की आमदार राहुल साहेबांनी त्याच्यासाठी काय केलंय. आता मला काय अजून एक खून प्रकरणाचं प्रकरण आहे. बाळासाहेब विश्वनाथ शिंदे अजूनही गुन्हा दाखल नाहीये. गुन्हा दाखल होण्यासाठी अक्षरशः याच्यामध्ये ह्युमन कमिशनची ऑर्डर आहे. बरोबर दादा? 8 दिवस उपाशी राहिले ते तरी बी त्याच्याकडे कोण बघेना. उपाशी राहिलाच तर राहा मिळाला तर मला आम्हाला काही घेणं दिलंय. आम्ही कशाला तुझ्याकडे बोलू? असा सगळा खेळ आहे या सगळ्यांमध्ये. तुम्हाला काय सांगायचंय? तो गरीब दिसत होता, त्याला वारच नव्हते म्हणून त्याला काय केलं, एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या गाडीखाली येऊन तो बिचारा वारला. म्हणजे आगाऊच गाडी घातली असं म्हणायला हरकत नाही. कारण 2 महिन्याचे पगार त्याचे रकड. माझं उद्याच्या 7 तारखेला आंदोलन आहे, निदर्शन आहे. माझी एवढीच विनंती ताईंच्या माध्यमातून आणि प्रसार माध्यमातून या